हॅलो डिअर स्टुडंट्स. तर गेल्या लेक्चरमध्ये आपण फॉर्म्युलेस लिहून घेतले होते बार बेंडिंग शेड्यूल फॉर बीम साठी. त्याच्यामध्ये आपण मेन स्टील साठी फॉर्म्युला लिहिला फॉर कॅल्क्युलेटिंग टोटल लेंथ ऑफ बार. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं बेंटअप बार साठी फॉर्म्युला लिहून घेतले अँकर बार्स आणि स्टिरअपच्या. या सगळ्या फॉर्म्युलेस विथ एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेतलं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. ज्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ व्ह्यू केला नाही त्यांनी कंपल्सरी ते व्ह्यू करून हा वाला प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्यायचा आहे, तरच हा वाला प्रॉब्लेम तुम्हाला समजणार आहे. तर पहिले काय करू, पहिले प्रॉब्लेम्स बघू, त्याचा गिव्हन डेटा प्रिपेअर करू आणि स्टेप बाय स्टेप सोल्युशन्स आपण बघून घेऊ त्याच्यामध्ये. ओके, चालेल. चल, काय दिलं याच्यामध्ये गिव्हन डेटा? गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे? आरसीसी बीम दिलाय का रे? आरसीसी बीम दिले, सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ठीक आहे. साईज दिलाय तुम्हाला. साईज ऑफ बीम किती आहे? 295 mm बाय 645 mm. ठीक आहे. 295 mm बाय 645 mm हा बीम रेनफोर्स्ड केलेला आहे. किती बार्स न? किती बार्स आहे त्याच्यामध्ये? 4 बार्स ऑफ 20 mm. ठीक आहे. 4 नंबर्स ऑफ 20 mm बार्स. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणतो मेन बार्स. ओके, मेन बार्स. हा, काय दिलं? इज रेनफोर्स्ड विथ 4 bars of 20 mm diameter. Main bars are provided in one row and 2 bars bent up. म्हणजे इथं बेंट अप बार्स किती आहेत? बेंट अप बार्स 2 नंबर्स आहे. त्यांचं डायमीटर चेंज होणार का? ऍज इट इज, जेवढं मेन बार आहे तेवढंच त्याचं डायमीटर राहणार आहे. त्याच्यानंतर इथं 2 अँकर बार्स ऑफ 12 mm. ठीक आहे. तर अँकर बार कुठं प्रोव्हाइड करतो? ऍट टॉप. अँकर बार्स किती आहेत? 2 नंबर्स ऑफ 12 mm आहेत. नेक्स्ट आहे 8 mm. हा, प्रोव्हाइडेड ऍट टॉप. हे तर सांगितलं तुम्हाला. 8 mm डायमीटर स्टिरप्स ऍट 140 mm सेंटर टू सेंटर. म्हणजे काय, त्याचं स्पेसिंग दिलेलं आहे. ओके, स्टिरपचं डायमीटर दिलंय आणि त्याचं स्पेसिंग दिलं. तर 8 mm डाया अबाउट 140 mm सेंटर टू सेंटर स्पेसिंग दिलंय. आणि लेंथ स्पॅन दिले का? हा, ओव्हरऑल बीम लेंथ दिलेला आहे. ठीक आहे. तर टोटल लेंथ दिलेला आहे तुम्हाला. व्हॅल्यू किती आहे तिचं? दॅट इज 6 मीटर. तर याच्यासाठी तुम्हाला बार बेंडिंग शेड्यूल प्रिपेअर करून घ्यायचं आहे. लक्षात आलं? ओके. तर प्रिपेरिंग विथ शेड्यूल, बार बेंडिंग शेड्यूल. ठीक आहे. पहिले गिव्हन डेटा व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या, तरच तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये तुमचे सिल्ली मिस्टेक्स चुकी होत नाहीत. लक्षात ठेवा. ओके, चल सोल्युशन. फर्स्ट, स्ट्रेट बार. बरोबर ना? स्ट्रेट बार किती आहेत? दोन. या मेन बार मधून 2 बार बेंटअपला गेलेत, तर स्ट्रेट बार किती राहिलेत? मग स्ट्रेट बार्स किती राहिलेत? 2 नंबर्स. बरोबर का? स्ट्रेट बार किती राहिलेत? 2 नंबर्स. इथं हॅशटॅग इंडिकेट 2 नंबर्स. मग 2 नंबर्स ऑफ 20 mm असं 2 नंबर्स करा, किंवा इथं हॅशटॅग केलं तरी जमते. 2 नंबर्स ऑफ 20 mm डायामा. ठीक आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय येणार मग? लेंथ ऑफ बार इक्वल्स टू टोटल लेंथ मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर. ठीक आहे. टोटल लेंथ, किंवा डायरेक्टली तुम्ही एल, ह्याला काय करा, तुम्ही कन्फ्युजन होत नाही तुम्हाला, डायरेक्टली एल इक्वल्स टू 6 मीटर करा. ठीक आहे. एल इक्वल्स टू 6 मीटर. मग इथं एल मायनस 2 टाइम्स ऑफ करा, कारण की ते थेरी जास्त होणार. अशा ऍब्रिव्हेशनच्या फॉर्म मध्ये लिहिले तर इझिली तुम्हाला लक्षात राहील. एल मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर प्लस 2 टाइम्स ऑफ 95. हे तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिला होता. मग लेंथ किती आहे? 6 मीटर मायनस 2 टाइम्स ऑफ. आता इथं कव्हर नाही दिला, तर इथं तुम्हाला ऍज्युम करून घ्यायचं मित्रांनो. तर कव्हर किती आहे? मी टेबल दिला होता तुम्हाला कव्हरचा. तर बीम साठी किती राहणार कव्हर? 25 mm. लक्षात ठेवा.
कव्हर किती राहणार 25 mm. मग इथं 25 प्लस 2 टाइम्स ऑफ 9 इंटू 5 ची किंमत किती आहे 20. मग याची किंमत किती येणार आफ्टर कॅल्क्युलेशन्स. हा अजून एक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लेंथ कशामध्ये ठेवायचं आहे लेंथ ठेवायचं आहे mm मध्ये कारण की बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या mm मध्ये आहेत. 6000 मधून हे व्हॅल्यू मायनस करून घ्यायचं. मग 6000 मायनस 2 टाइम्स ऑफ 25 प्लस 2 इंटू 9 इंटू 20. मग हे व्हॅल्यू आहे मित्रांनो 6310 mm आणि मीटर मध्ये किती लिहायचं याला 6.31 मीटर. इथपर्यंत काही डाऊट आहे का. ठीक आहे आय होप सो. डाऊट्स काय नाहीत कारण की हे पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर सारखे प्रॉब्लेम्स आहेत. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट बेंट अप बार्स. बेंट अप बार्स किती नंबर दिलेत रे 2 नंबर्स ऑफ 20 mm आहे डाया. ओके therefore length of bar equals to L minus 2 times of cover plus 2 times of 95 plus 2 times of 0.42 D. ठीक है 2 times of 0.42 D. ओके इथपर्यंत काय डाऊट आहे तुम्हाला नाही. चलो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग लेंथ आहे 6000 मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर 25 प्लस 2 टाइम्स ऑफ 9 इंटू 5 ची किंमत 20 प्लस 0.42 टाइम्स ऑफ. आता डी तुम्हाला काढावं लागेल मित्रांनो. डी म्हणजे तुमचं इफेक्टिव्ह डेप्थ किंवा रेनफोर्समेंट टू रेनफोर्समेंट डेप्थ राहील ते. कॅपिटल डी मधून काय मायनस करावं लागेल 2 टाइम्स ऑफ कव्हर. ठीक आहे 2 टाइम्स ऑफ कव्हर आणि तर कॅपिटल डी ची किंमत हे बी आहे आणि हा तुमचा कॅपिटल डी आहे. मग 645 मग इथं लिहितो मी. ओके एक काम करतो इथं ऍज इट इज डी ठेवतो. नाव D equals to capital D minus 2 times of cover. मग 645 मधून काय मायनस करावं लागेल 2 टाइम्स ऑफ 25. मग हे व्हॅल्यू किती येईल 645 मायनस 2 टाइम्स ऑफ 25. मग ह्याची किंमत येणार 595 mm. ठीक आहे therefore लेंथ ऑफ बेंट अप बार किंवा लेंथ ऑफ बार लिहा 6000 minus 2 times of 25 plus 2 times of 9 into 5 ची किंमत 20 plus 0.42 डी ची किंमत किती केलं इथं ट्वाइस करायचं 2 times of 0.42 into 595. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो किती येईल 6000 minus 2 times of 25 plus 2 into 9 into 5 ची किंमत 20 plus 2 into 0.42 into 595. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 6809.8 mm म्हणजे 6.8098 मीटर. ठीक आहे तुम्ही पण क्रॉस चेक करून घ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा व्यवस्थित. ओके चुका होऊ देऊ नका याच्यामध्ये कारण की बार बेंडिंग शेड्यूल तुमचा बिघडून जाईल लास्टली. ओके चलो आता हे आपलं स्ट्रेट बार काढलं आणि बेंटअप बार काढलं. आता नेक्स्ट काय काढायचं तुम्हाला थर्ड स्टेप मध्ये काय काढावं लागेल अँकर बार्स. ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे 2 bars of 12 mm. 2 bars of 12 mm. Therefore length of bar equals to L minus 2 times of cover plus 2 times of 95. स्ट्रेट बार आणि अँकर बार मध्ये फॉर्म्युल्यामध्ये चेंज नाही दोघांसाठी सेमच फॉर्म्युला आहे दॅट इज L minus 2 times of cover plus 2 times of 95. मग इथं 6000 minus 2 times of कव्हरची किंमत 25 प्लस 2 टाइम्स ऑफ. आता इथं अल्टर वाला पॅरामीटर कोणता आहे अल्टर वाला पॅरामीटर चेंज वाला पॅरामीटर कोणता राहणार डायमीटर. मग डायमीटर कितीचा आहे 12 चा आहे. तर हे 6000 minus 2 into 25 plus 2 into 9 into 12 व्हॅल्यू आहे 6166 mm म्हणजे 6.166 मीटर. ओके आणि लास्टली आपलं लास्ट रेनफोर्समेंट कोणता आहे दॅट इज स्टिरप्स. आता स्टिरप्स मध्ये पहिले काय काढतो आपण लेंथ ऑफ स्टिरप्स काढतो स्टिरप लेंथ काढतो.
that is 2 times of A plus B plus 24 phi. 2 times of A plus B plus 24 phi हे फॉर्म्युला आहे, मी लिहून दिला होता तुम्हाला गेल्या प्रीवियस व्हिडिओ मध्ये, वेअर A equals to B minus 2 times of cover. आणि आपल्याकडे बी ची किंमत किती आहे मित्रांनो? बी ची किंमत आहे 295. मग इथं 295 मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर म्हणजे किती राहणार? 25. ह्याची किंमत डायरेक्टली काय येईल? 245 बरोबर, 245 mm. सिमिलरली बी ची किंमत तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, दॅट इज कॅपिटल डी मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर. देअरफॉर कॅपिटल डी 695, एकदा कन्फर्म करू त्याला व्हॅल्यूला, 645, सॉरी 645 आहे, मायनस 2 टाइम्स ऑफ 25. मग ह्याची किंमत येईल 595 mm. ओके, चलो वैल्यू सब्स्टिट्यूट करो. तर इथं लेंथ ऑफ स्टिरप्स दॅट इज 2 टाइम्स ऑफ ए ची किंमत आलेली आहे 245 प्लस बी ची किंमत आहे 595 प्लस 24. फाय ची किंमत किती आहे? फाय आहे तुमचं ते दिलेलं आहे बघा, 6 mm डाया अबाउट 140 mm सेंटर टू सेंटर, हे तुमचं स्पेसिफिकेशन दिलेले आहे. मग इथं डायमीटर आहे 6. चला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 2 into 245 प्लस 595 प्लस 24 टाइम्स ऑफ 5 म्हणजे 6. मग हे व्हॅल्यू येईल मित्रांनो 1824, म्हणजे 1824 mm, म्हणजे मीटर मध्ये 1.2824. ठीक आहे, 824 मीटर. आता नंबर ऑफ स्टिरप्स काय कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला? नंबर ऑफ स्टिरप्स बाकीच्या नंबर दिलेले आहेत. मेन बार 4 आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेट बार 2, बेंटअप बार 2, अँकर बार 2 आहे. पण इथं नंबर ऑफ स्टिरप्स तुम्हाला काढावं लागेल, कारण की तिथं मेन्शन केलेलं नाही. तर इथं काय आहे? टोटल लेंथ मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. आता टोटल लेंथ आपल्याला माहित आहे, लेंथ किती? 6 मीटर, म्हणजे 6000 मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर 25 डिवायडेड बाय स्पेसिंग 140 प्लस 1. हे व्हॅल्यू टाकून द्या. तर ह्याची किंमत यायली मित्रांनो 43.5. म्हणजे किती नंबर आपण पुढचा नंबर घेतो? इज 44 नंबर ऑफ स्टिरप्स विथ लेंथ 1.828 मीटर तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल बीम सेक्शन्स मध्ये. ओके, इथपर्यंत काय डाऊट? कॅल्क्युलेशन ऑफ अँकर बार्स आणि कॅल्क्युलेशन ऑफ स्टिरप्स मध्ये. ठीक आहे, चल आता लास्टली फायनली आपल्याला काय करायचं आहे? बार बेंडिंग शेड्यूल प्रिपेअर करून घ्यायचं आहे. तर टेबल लागेल, इथं व्यवस्थित टेबल ड्रॉ करून घ्यायचे तुम्हाला. ओके, तर व्यवस्थित टेबल तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं आहे. चल, तर हे झालं तुमचा स्ट्रेट बार, त्याच्यानंतर हे वाला अँकर बार, त्याच्यानंतर हा वाला झाला, सॉरी बेंटअप बार, हा वाला झाला तुमचा अँकर बार, आणि खालचा आहे तुमचा स्टिरप्स. तर फर्स्ट ह्याच्यामध्ये तुमचं सिरियल नंबर राहील, तुम्हाला मी टेबल पण ड्रॉप त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन सांगितलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पर्टिक्युलर्स,
ओके, व्यवस्थित डायग्राम काढायचं ह्या बार बेंडिंग शेड्यूल. त्याच्यानंतर शेप. नेक्स्ट आहे नंबर ऑफ बार्स. नंबर्स किती आहेत त्या बारचे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ बार, सॉरी डायमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ बार राहील. नेक्स्ट आहे टोटल लेंथ ऑफ बार. नेक्स्ट राहणार वेट. आणि लास्टली फायनली टोटल क्वांटिटी. ओके, चल. तर इथं सिरियल नंबर, पर्टिक्युलर, नेक्स्ट शेप, नेक्स्ट आहे तुमचा नंबर, डायमीटर. कशामध्ये राहतो डायमीटर? mm मध्ये राहतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे लेंथ राहील, टोटल लेंथ. एक काम करू, पहिले नंबर्स लिहू त्याच्यानंतर डायमीटर. डायमीटर mm मध्ये, त्याच्यानंतर नंबर ऑफ बार्स. ओके, लेंथ. लेंथ कशामध्ये राहतो? मीटर मध्ये. तर लेंथ पण मीटर मध्येच राहील. नेक्स्ट वेट. कसा काढायचा? तिथं फॉर्म्युला राहतो, केजी पर मीटर काढतो, लक्षात ठेवा मित्रांनो. फाय स्क्वेअर डिवायडेड बाय 162 म्हणून फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फॉर कॅल्क्युलेटिंग वेट ऑफ स्टील बार पर मीटर, लक्षात ठेवा. तर हे दिसला गेलं तर मी थोडं वर लिहितो. तर वेट लिहितो कशामध्ये मेजर करतो? केजी पर मीटर मध्ये. आणि तो फॉर्म्युला आहे फाय स्क्वेअर डिवायडेड बाय 162. आणि लास्टली टोटल वेट किंवा त्याला टोटल क्वांटिटी पण म्हणतो. आणि कशामध्ये काढतो आपण? केजीस मध्ये काढतो. इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. आता हे पूर्ण फिलअप करून घेऊ आपण. 1 2 3 आणि हा 4. तर 1 मध्ये स्ट्रेट बार, स्ट्रेट बार्स. त्याच्यानंतर नेक्स्ट येईल बेंटअप बार्स. त्याच्यानंतर अँकर बार्स. त्याच्यानंतर स्टिरअप्स. ओके, मग शेप कसा राहणार? शेप पण मी सांगितलं होतं स्ट्रेट बारचं, असं राहील. ओके, आणि बेंटअप बारचं हे सगळ्यांना माहित पाहिजे. कॉपी पेस्ट करून घ्यायचं सगळ्या प्रॉब्लेम्सला, बीमच्या प्रॉब्लेम्सला. त्याच्यानंतर अँकर बार्स टॉप असं दिसणार तुम्हाला, याचा शेप असा दिसणार आहे. आणि स्टिरअप साठी मी थोडं शेप घेते याचं. तर हे व्हॅल्यूज असे दिसणार. ओके, चलो आता डायमीटर्स इम्पॉर्टंट आहेत. तर हे 20 mm, 20 mm, 12 mm आणि हा 6 mm. नंबर ऑफ बार्स 2 2, हे पण 2 आहे. त्याच्यानंतर हा किती नंबर्स आलेत आपल्याकडं? 44 नंबर्स. आता इथं तुम्हाला कॅल्सी यूज करावं लागेल. तर ह्याचं बार लेंथ ऑफ बार किती आलं तर स्ट्रेट मध्ये? 6.31. ओके, 6.31. नेक्स्ट आहे बेंटअप बार. बेंटअप बार चालतं 6.8098. 6.8098 मीटर. नेक्स्ट आहे अँकर बार्स. अँकर बार चालते 6.166. 6.166. आणि फायनली एक मिनिट, आणि फायनली तुमच्याकडं लेंथ स्टिरअपचं किती आलं? 1.824. 1.824. व्यवस्थित फिलअप करून घ्या. तर हे पूर्ण जे आहे बार बेंडिंग शेड्यूल्स एकदम सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये दिसायला पाहिजे तुमच्या पेपर्स मध्ये, विदाउट एनी मिस्टेक्स.
बार्स मध्ये कधी कधी चुकतात. नंबर ऑफ बार्स बघा किती बार्स आहेत, लेंथ मध्ये बघा शेप्स व्यवस्थित काढायचे. ठीक आहे. चलो आता टोटल लेंथ कसा काढणार आहे, टोटल लेंथ काढणार आहे या दोन ब्लॉकचा मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून या ब्लॉक मध्ये फिल करायचं आहे. ठीक आहे. या ब्लॉक मध्ये काय करायचं तुम्हाला, फिल करून यायचं आहे व्हॅल्यू. therefore 2 into 3.61 याची किंमत येईल 12.62. नेक्स्ट आहे 2 into 6.8098 याची किंमत 13.6196. नेक्स्ट आहे 2 टाइम्स ऑफ 2 टाइम्स ऑफ 6.166 याची किंमत येईल 12.332 आणि 44 into 1.824 ह्याची किंमत येणार 80.256 मीटर्स. ठीक आहे. काय केलं, सिम्पली या दोन ब्लॉकचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या ब्लॉक मध्ये आपण फिल केलं. आता काय करायचं, फाय म्हणजे काय, इथं डायमीटर आहे तर त्याची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची आणि स्टँडर्ड व्हॅल्यू जे की केजी पर मीटर मध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर हे 20 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162 ह्याची किंमत येईल मित्रांनो 2.4691. त्याच्यानंतर हे पण कॉपी सेमच आहे 2.4691. त्याच्यानंतर इथं 12 mm आहे कशामध्ये, तुमच्या अँकर्स बारचं डायमीटर, ह्याची किंमत येईल 0.8888. ओके. आणि लास्टली फायनली स्टिरप्स आहेत तुमच्याकडं 6 mm चे, मग हे 0.2222. ठीक आहे. तुम्ही राऊंड ऑफ टू 3 डिजिट्स पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट काय करायचं, हा जे ब्लॉक आहे ह्यांचा दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला या ब्लॉक मध्ये फिल करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, फिल करून घ्यायचं आहे. ओके. तर बघा इथं केजी पर मीटर आहे, मीटर किती आहेत आपल्याकडे टोटल व्हॅल्यू 12.62. त्याच्याने तुम्हाला मल्टिप्लाय करून 12.62 इंटू 2.4691 याची किंमत येईल मित्रांनो 31.16. ओके. नेक्स्ट व्हॅल्यू 13.6196 इंटू 2.4691 ह्याची किंमत येईल 33.628. ठीक आहे. 628 किंवा तुम्ही 63 पण करू शकता, मी सांगितलं तुम्हाला राऊंड करू शकता तुम्ही. 0.44488 इंटू 12.332 ह्याची किंमत येईल 10.6961. ओके. आणि फायनली 80.256 इंटू 0.4 टाइम्स 2 मग हे 17.833 आफ्टर राउंड ऑफ. ठीक आहे, आफ्टर राउंड ऑफ. ओके. तर हे आता तुम्हाला इथं टोटल क्वांटिटी ऑफ स्टील कसं भेटणार आहे, या ब्लॉकचं, ह्या ब्लॉकचं आणि ह्या ब्लॉकचं, चारही ब्लॉकचं काय करायचं तुम्हाला, ऍडिशन्स करून घ्यायचे. ठीक आहे. हे असं लिहायची गरज नाही, या चारही ब्लॉकचं काय करायचं तुम्हाला, ऍडिशन्स करून घ्यायचे. 31.16 प्लस 33.628 प्लस 10.961 प्लस 17.833 ह्याची किंमत येईल मित्रांनो 93.582 kgs. एवढं तुमचं क्वांटिटी ऑफ स्टील लागल फॉर पर्टिक्युलर बीम साइज दॅट इज 240. किती दिलंय तुमचं बीम साइज, दॅट इज 295 बाय 645 mm. ठीक आहे. व्यवस्थित समजलं का हा प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम समजला तर तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके. एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्हाला सांगितलं. आणि रूल लक्षात ठेवा, गिवन डेटा प्रॉपरली प्रिपेअर केला, तुम्हाला फॉर्म्युले माहित असतील, तुम्ही इझिली ते प्रॉब्लेमला टॅकल करून फायनल आन्सर काढू शकता. ओके. तर आपल्याकडे क्वांटिटी किती आली, दॅट इज
93.582 kgs एवढं तुमचं स्टील लागणार आहे फॉर द गिवन. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बार बेंडिंग शेड्यूल फॉर स्लॅब मी घेऊन येणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.